लक्ष द्या. पोस्ट ऑफिस भरती 5व्या मेरिट लिस्ट बाबत आनंदाची बातमी याच्यासाठी कारण की तुमचा कट ऑफ या ठिकाणी जास्त मॅटर करणार नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल कट ऑफ मॅटर करणार म्हणजे किती पर्सेंटेज वरती कट ऑफ आणि कोणाला चान्स लागू शकतो. तर 5व्या मेरिट लिस्ट मध्ये अंदाजित कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्हाला एक्सप्लेन विथ डिटेल अनालिसिस करून सांगतो. फक्त व्हिडिओ 2 मिनिटं तुम्ही पहा शेवटपर्यंत, कारण की याच्यात तुमचे सगळे जे कन्फ्युजन डाऊट आहेत ते पूर्ण क्लिअर होणार आहेत. या ठिकाणी एक्झॅक्टली नेमकं संधी कुणाला मिळणार आहे, पुढे कुणी वाट पाहत बसायची किंवा जीडीएसचा नाद सोडून द्यायचा. लक्षात ठेवा, कुठल्याच गोष्टीला जास्त घोळत बसायचं नाहीये. ठीक आहे, एकदा झालं नाही झाला विषय क्लिअर. म्हणून शेवटचा चान्स, याच्यानंतर 6वी लिस्ट लागली तर लागेल किंवा नाही, दोन्ही म्हणजे 2 आधारी या ठिकाणी आहे. मग आता 5व्या मेरिट लिस्टला जर कट ऑफ वरती बोलायचं झालं तर स्टेप बाय स्टेप कॅटेगरी वाईज नुसार पाहूया. लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही जनरल कॅटेगरी मधून भरलेला असाल तर या ठिकाणी 88 ते 92% रेंज मध्ये या ठिकाणी कट ऑफ येऊ शकते, असं या ठिकाणी आकडा आपल्या समोर आलेला आहे. परंतु मग एक्झॅक्ट हा आकडा तुम्ही कन्सिडर करायचा बिलकुल नाही. लक्षात ठेवा, तुम्ही या ठिकाणी 85 ते 93 आणि अराउंड 94% सुद्धा कट ऑफ या ठिकाणी लागू शकतो. मग हा डिटेल अनालिसिसचा जो आपण मिड रेंज घेतली तो डाटाबेस अनालिसिस आहे. त्याच्यामध्ये 85 ते 94% जे विद्यार्थी ओपन कॅटेगरी मधून आहात, जे बॉर्डर लाईन वरती होते, आता 93 वरती काही ठिकाणी मागच्या ह्याला कट ऑफ लागलेला होता. जर कोणाला 90, 91, 92 या रेंज मध्ये असतील तर या 5व्या लिस्ट मध्ये त्यांना चान्स आहे. मग आता लोअर साइडला जर बोलायचं झालं 85, मग इथे 85 मध्ये कोणाला चान्स आहे, खरंच होईल का? कारण तुम्ही सोशल मीडियावर 70-80 ला होणार, 85 ला होणार, पेढे आणून ठेवा, खूप साऱ्या गोष्टी अफवा असरलेल्या आहेत. त्या ठिकाणी अजिबात विश्वास ठेवायचा नाही. 85 म्हणजे कुठं, जर तुम्ही या ठिकाणी चंद्रपूर साइड भरलेला असेल, विदर्भ साइड, तर त्या ठिकाणी यदा कदाचित तुम्हाला चान्स मिळू शकतो अबाव 85. पण परत तिथे 2-3 गोष्टी मॅटर करतात. तुम्ही ज्या ठिकाणी प्रेफरन्स दिला आहे त्या ठिकाणी व्हॅकंट पोझिशन किती आहेत आणि त्या ठिकाणी कॉम्पिटिशन किती आहे, ह्या 3 गोष्टी त्या ठिकाणी परत मॅटर करतात. मग ह्या गोष्टी ह्या ओबीसी कॅटेगरी, पीडब्ल्यूडी, एसटी, एसटी, व्हॉट एव्हर जे काही आपल्या सर्व कॅटेगरी आहेत का, त्या सर्वांना ह्या गोष्टी मॅटर करतील. ठीक आहे, आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट होणार आहे, त्या ठिकाणी 90 वाल्यांचं सुद्धा सिलेक्शन होणार नाही आणि 85 वाल्यांचं सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं. आता तुम्ही मला सांगायचं हे 5 वरचा उलट ह्याच्या का होऊ शकतं, ह्याचे मेन रिझन आहे तुम्हाला वारंवार सांगत आलो. फक्त तुम्ही याचं अनालिसिस करून मला सांगा. जर नाही समजलं तर मी शेवटी सांगतो. ठीक आहे, ईडब्ल्यूडीएस वाल्यांचं जे ईडब्ल्यूएस वाल्यांचं 86 ते 90 ची रेंज ज्यांचे या रेंज मध्ये आहेत त्यांनी या ठिकाणी कन्सिडर करा की 5व्याला होण्याचे चान्सेस आहेत. परंतु परत तुम्हाला ह्या 3 गोष्टी या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतील. ठीक आहे, आता ओबीसी आणि ओपन जवळपास 19-20 चा फरक असतो कट ऑफ मध्ये, इन्क्लुडिंग ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. ठीक आहे, त्याच्यामुळे ओबीसी ला सुद्धा अराउंड 84 ते 89-90 पर्यंत या ठिकाणी चान्स मिळू शकतो. एससी कॅटेगरी, आता तुम्ही म्हणाले एससी कॅटेगरीचं या ठिकाणी लोअर ला यायला पाहिजे होता कट ऑफ. एससी आणि एसटी ह्या दोन्ही कॅटेगरीचं आणखी पर्यंत जीडीएस अशी पहिली एक्झाम आहे किंवा मेरिट लिस्ट आहे ज्याच्यामध्ये आता कट ऑफच ड्रॉप जास्त होत नाही. म्हणजे बाकीच्या जर तुम्ही स्पर्धा परीक्षा बघितल्या तर एससी एसटी कॅटेगरी डायरेक्ट लो लेवलला असतो ऍज कम्पेअर टू ओबीसी ओपन कॅटेगरी. परंतु जीडीएस ला काय होतंय, जे विद्यार्थी एससी आणि एसटी किंवा इतर कॅटेगरीतले असतील ते सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी जास्त मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन केलेली आहे. म्हणजे ते ओपनला सुद्धा सेम तसंच आहे, कारण इथं जीडीएस ला सगळ्यात जास्त आपल्या स्पर्धा परीक्षापैकी किंवा साध्या ग्रुप डी च्या एक्झाम पैकी सुद्धा सगळ्यात जास्त हाय व्हॅकन्सी सुटणार एकच हे पद आहे, जीडीएसचं पद. ठीक आहे, लक्षात, पोस्ट ऑफिस भरती थोडक्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी जागा जास्त, त्याच्यामुळे स्पर्धा सुद्धा जास्त. आता याचं कंपॅरिझन दुसऱ्या स्पर्धेशी आपण अजिबात करू शकत नाही, कारण या ठिकाणी फक्त मेरिट लिस्ट वरती आधारित तुमचं सिलेक्शन असणार आहे, फक्त मार्क्स, तुमचं पर्सेंटेज. ठीक आहे, आणि कॅटेगरी सुद्धा त्या ठिकाणी मॅटर करते काही गोष्टीमध्ये. पुढे आहे एसटी झालं, एससी झालं. आता पीडब्ल्यूडी वाल्यांनी लक्ष द्या, 65 ते 80 का म्हणतोय, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना 77 आहेत, 89 आहेत, 80, 82 या रेंज मध्ये पर्सेंटेज आहेत. परंतु आणखी 4 मेरिट लिस्ट त्या ठिकाणी उलगडून गेल्या तरी सुद्धा या विद्यार्थ्यांचं ज्यांना 75 प्लस आहेत त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं नाही. मग इथं प्रॉब्लेम कुठे येतो आणि कोणाला येतो, ज्या विद्यार्थ्यांनी सिटीमध्ये त्या ठिकाणी प्रेफरन्स दिलाय शहरी भागात
त्या ठिकाणी ऑलरेडी कॉम्पिटिशन जास्त असतं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुमची परत कॅटेगरी मॅटर करते, पीडब्ल्यूडी, त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स पूर्ण रेडी ठेवावं लागतं, सर्टिफिकेट असतं ते सर्टिफिकेट ठेवावं लागेल. सो पीडब्ल्यूडी वाल्यांचे काही प्रश्न किंवा डाऊट असतील ते सुद्धा त्यांनी नक्कीच विचारून घ्या डॉक्युमेंट रिलेटेड संदर्भात. हा झाला कट ऑफ अनालिसिस डेटा जो की 5व्या मेरिट लिस्ट संदर्भात होता. आता 4थ्या मेरिट लिस्ट ऑलरेडी पब्लिश झाले, त्याच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा कंप्लीट झाले. आता ही लिस्ट आहे आज उद्यामध्ये 2 दिवसामध्ये नक्कीच येऊन जाईल. सो अपडेट मी तुम्हाला करेन. दुसरं आहे या ठिकाणी कोणत्या चुका टाळायच्या आहेत, हा सगळ्यात महत्वाचा आणि महत्वाचा लक्ष देऊन ऐकण्यासारखा मुद्दा आहे. आता तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं, परत तुम्हाला त्याच चुका का सांगतोय, कारण की तुमचं सिलेक्शन एका चुकीमुळे मिस व्हायला नको. तुमचं 10वीचं मार्कशीट, पॅन कार्ड, आयडेंटिटी कार्ड, तुमचं फोटो, सिग्नेचर, मेल आयडी, मोबाईल नंबर ऍक्टिव्ह, त्याच्यानंतर एलसी, डोमिसाइल, नॅशनॅलिटी, जे अननेसेसरी जे लागत नाही जेवढे सोबत असतील तेवढे घेऊन जा. 10वीचं मार्कशीट सोबत, प्रमाणपत्र, टीसी, सगळे डॉक्युमेंट तुमचं फाईल रेडी करून ठेवायचे आहे. कारण की अननेसेसरी तुम्हाला एखादं डॉक्युमेंट मागायचं आणि ते तुमच्याकडे अवेलेबल नसतं, परंतु जे नोटिफिकेशन मध्ये आहे हे डॉक्युमेंट लागतील, सो तेवढेच नेले तरी तुमचं सिलेक्शन फिक्स आहे. परंतु दुसरे ऑल ओव्हर जरी असतील एक्स्ट्रा डॉक्युमेंट तरी ते सोबत ठेवा, कारण की पुढे तुम्हाला धावपळ व्हायला नको. ठीक आहे, त्या रिलेटेड महत्व, पूर्ण गावभर गोळा करत बसायची आवश्यकता नाहीये. ह्या चुका डॉक्युमेंट रिलेटेड असतील तर त्या टाळायच्या. मग आता दुसरा महत्वाचा पॉइंट की इथे या ठिकाणी आता तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आहे, काळजी का घ्यायची आहे, कारण की आणि वेळ किती मिळणार आहे या 5व्या मेरिट लिस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. आता जीडीएसचा जवळपास 85 ते 90% जो कोटा आहे व्हॅकंट पोझिशनचा तो या 4थ्या मेरिट लिस्ट पर्यंत भरत आलेला आहे. मग आता जीडीएस ला जास्त रिक्वायरमेंट नाहीये, म्हणजे जवळपास तुम्ही 85 ते 90% जरी पकडलं तर या ठिकाणी 15 ते 20% या ठिकाणी व्हॅकन्सी शिल्लक राहिलेल्या आहेत. मग त्या ऑल ओव्हर म्हणजे पॅन इंडिया व्हॅकन्सी आहेत. त्याच्यामध्ये सर्कल वाईज परत डिवाइड केलेल्या आहेत. महाराष्ट्र सर्कल, गोवा सर्कल, एमपी, यूपी, कर्नाटक, गुजरात असं वेगवेगळ्या स्टेटच्या सर्कलनुसार डिवाइड आहेत. त्याच्यामध्ये परत कॅटेगरीमध्ये नुसार जागा आहेत. जसे की आपण कॅटेगरीचा आता डाटा पाहिला, ओपन, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी. ठीक आहे, त्यामुळे महाराष्ट्र सर्कल मधून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जास्त जागा राहिलेल्या नाही येतात. त्याच्यामुळे चान्स तुम्हाला पर्सेंटेज जास्त असून सुद्धा मिळू शकतो आणि कमी असून सुद्धा मिळू शकतो. आता दोन्ही या ठिकाणी टॉस ज्यांचा पडेल त्यांना या ठिकाणी सिलेक्शन चान्स असेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ठीक आहे, आता तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की या ठिकाणी 90 वाल्याचं सिलेक्शन होणार नाही आणि 85 वाल्याचं सिलेक्शन होईल. असं का म्हटलं, कारण की या ठिकाणी परत 2 ते 3 गोष्टी अशा डीपली आहेत ज्या खूप मॅटर करतील. ते म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, आता ओपन वाल्यांना जर 90 असतील, तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला चान्स मिळू शकतो, कारण कॅटेगरी मधलं ऍज कम्पेअर टू ओपन स्टुडंट पेक्षा कट ऑफ या ठिकाणी कमी लागेल. पण केव्हा चान्स मिळेल असं नाही की फक्त कट ऑफ कमी लागेल म्हणूनच चान्स मिळेल, असं अजिबात नाही मित्रांनो. तर लक्षात घ्या, त्या ठिकाणी असलेल्या व्हॅकंट पोझिशन मॅटर करतील. त्या ठिकाणी कॉम्पिटिशन, अर्बन रुरल एरिया कन्सिडर केला जाईल. त्याच्यानंतर तुमचं फॉर्म भरताना काही चूक झालेली नसायला पाहिजे, कारण असे आणखी विद्यार्थी तर ज्यांना 90-95 पर्यंत आहेत त्यांनी आता बऱ्यापैकी नाद सोडून दिलाय की आता झालं तर झालं, नाही तर नाही, राम भरोसे असा कार्यक्रम त्यांनी ठोकून दिलाय. कारण त्यांचं सुद्धा चुकत नाही. 4-4, 5-5 किंवा 6-6 महिने वेटिंग पिरियड करायला कोणालाच परवडेबल नाही. आता महागाईचा जमाना आहे, पैसा लागतो, करिअर हातामध्ये लागतो, या सगळ्या गोष्टीचा विचार घेता या ठिकाणी जर असं तुमचं ऑलरेडी फॉर्म भरताना जर चूक झाली असेल तर माझं सजेशन राहिलं की 2026 ची जी भरती त्याचा पूर्णपणे नाद सोडून द्या, कारण तुमचा वेळ या ठिकाणी फालतू मध्ये वेस्ट चाललेला आहे असं मला वाटतं. कारण तुमचं जे काही सजेशन मला देऊ इच्छितो ते देण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही किती प्रकारे घेता ते तुमच्यावरती डिपेंड आहे. ठीक आहे, म्हणून ह्या गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करतील. त्याच्यामुळं तुम्हाला आणखी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो किंवा तुमचं डेट ऑफ बर्थ असो किंवा काही नावात मिसमॅच असो किंवा आयडेंटिटी कार्ड, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इनॅक्टिव्ह असेल, ऑफर लेटर बद्दल असेल, सॅलरी बद्दल तुम्हाला असेल, पोस्टिंग, ट्रान्सपोर्ट, जे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही मला कमेंट करत चला, जेणेकरून आपल्याला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन देण्याचा लवकरात लवकर आपण प्रयत्न करू. याच्याने काय होईल की पुढे चालून तुम्हाला ज्या अडचणी येणार आहेत जर तुम्ही सोल्युशन आत्ताच भेटलं तर त्या पद्धतीने तयारी करू शकता आणि पुढे जाऊन तुमचा जो अडथळा निर्माण होणार आहे तो दूर होईल.
ठीक आहे. सो तुम्ही सगळे प्रश्न मांडत चला. इथेच थांबतो राजांनो. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.